नमस्कार विद्यार्थी मित्र, मी सुभाष देसाई सर मराठी कथा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज आपण इयत्ता 9वी मराठी संतवाणी त्यामधली पहिली संतवाणी आपल्याला अभ्यासायची आहे, ती म्हणजे भेटी लागी जीवा। कवी आहेत संत तुकाराम महाराज। तुकाराम बोल्लोबा आंबिले मोरे, कार्यकाल आहे 1608 ते 1650। व्यवहार आणि अध्यात्म यांची सुयोग्य सांगड घालणारे वारकरी संप्रदायातील संत कवी म्हणून त्यांना ओळखलं जातं। दांभिकता, दैववाद, अहंकारी वृत्ती, दुराचार इत्यादींचा परखड समाचार त्यांनी आपल्या अभंगांमधून घेतलेला आहे। प्रेम, नैतिकता, करुणा व सर्वाभूती ईश्वर या मूल्यांना प्रमाणभूत मानून आपल्या प्रापंचिक जीवनाचा आदर्श ते अभंगामधून मांडत असताना आपल्याला पाहायला मिळतात। आता प्रस्तुत अभंगामध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे बघा, तर प्रस्तुत अभंगातून संत तुकाराम महाराजांनी आपल्या मनातील विठ्ठलाच्या भेटीची ओढ समर्पक दृष्टांतातून व्यक्त केलेली आहे। म्हणजेच काय, तर संत तुकाराम महाराजांना विठ्ठल भेटीची ओढ किती लागलेली आहे हे वेगवेगळ्या दृष्टांतातून त्यांनी आपल्याला या संतवाणीच्या माध्यमातून, या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। सर्वप्रथम मी पूर्ण संतवाणी जी आहे ती वाचतो, त्यानंतर आपण त्याचं स्पष्टीकरण पाहूया। बघा, भेटी लागी जीवा लागलीसी आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी। पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन वाट पाहे। दिवाळीच्या मुळाले की आसावली, पाहत असे वाटुली पंढरीची। भुकेली वा बाळ अतिशोक करी, वाट पाहे उरी माऊलीची। तुका म्हणे मज लागलीसी भूक, धावूनी श्रीमुख दावी देवा। संत तुकाराम महाराज काय म्हणतात बघा, की विठ्ठलाची ओढ त्यांना किती लागलेली आहे हे वेगवेगळ्या दृष्टांतातून ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात। वेगवेगळी उदाहरण देऊन ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात। आता आपण त्याचं स्पष्टीकरण पाहूया। भेटी लागी जीवा, श्री विठ्ठलाला भेटण्याची ओढ व्यक्त करण्यासाठी भेटी लागी जीवा म्हणजे हे विठ्ठला, मला तुझ्या भेटीसाठी माझा जीव काय झालेला आहे, तळमळतो आहे, असे या ठिकाणी संत तुकाराम महाराजांनी म्हटलेले आहे। संत तुकाराम महाराज श्री विठ्ठलाची आळवणी करत असताना काय म्हणतात बघा, भेटी लागी जीवा लागलीसी आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी। भेटी लागी म्हणजे भेटीसाठी, जीवा म्हणजे मनाला, आस म्हणजे तीव्र ओढ। आता या ठिकाणी संत तुकाराम महाराज काय म्हणतात बघा, भेटी लागी जीवा लागलीसी आस। संत तुकाराम महाराज काय म्हणतात की मला तुझ्या दर्शनाची, तुझ्या भेटीची मला काय झालेली आहे, ओढ लागलेली आहे, आस लागलेली आहे, आणि मी रात्रंदिवस मी काय करत आहे, तुझ्या भेटीसाठी मी वाट पाहत आहे, असं संत तुकाराम महाराज या अभंगाच्या सुरुवातीलाच म्हणतात। आणि ते सांगत असताना वेगवेगळी उदाहरणं ते आपल्याला देत असतात। त्यामध्ये आपल्याला बघूया, आता पहिलं उदाहरण काय त्यांनी दिलेलं आहे, पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन वाट पाहे। संत तुकाराम महाराजांना विठ्ठलाची ओढ किती लागलेली आहे हे सांगत असताना पहिलं उदाहरण ते आपल्याला या ठिकाणी देतात की पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन वाट पाहे। जसा पौर्णिमेचा चंद्रमा असतो, चकोर पक्षी हा एक काल्पनिक पक्षी आहे, जो फक्त चांदणे सेवन करून तो आपला उदरनिर्वाह करतो, अशी कल्पना केलेली हा काल्पनिक पक्षी चकोर पक्षी आहे। या चकोर पक्षाला किंवा हा चकोर पक्षी जो आहे तो जशा पद्धतीनं पौर्णिमेच्या चंद्रमाची वाट पाहत असतो, तशाच पद्धतीनं तैसे माझे मन वाट पाहे। जसं तो चकोर पक्षी पौर्णिमेच्या चंद्रमाच्या आतुरतेने वाट पाहत असतो, तैसे माझे मन, तशाच पद्धतीनं माझे मन देखील तुझ्या भेटीसाठी आतुर झालेलं आहे, असं संत तुकाराम महाराज या पहिल्या अभंगातून आपल्याला सांगत असतात, पहिल्या उदाहरणातून सांगत असतात। पुढं उदाहरण काय देतात बघा, दिवाळीच्या मुळाली की आसावली, पाहत असे वाटुली पंढरीची। लेकी म्हणजे मुली, आसावली म्हणजे आसुसलेली असते।
म्हणजे एखादी नवविवाहिता जी आहे ती आपल्या दिवाळी सणानिमित्त आपल्या माहेरून आपल्याला कोणीतरी घ्यायला येईल, त्यामुळे ती वाट पाहत असते. तशाच पद्धतीनं हे विठ्ठला, पंढरपूर हे माझे काय आहे, माहेर आहे आणि मला पण त्या ठिकाणी पंढरपूरहून मला पण कोणीतरी बोलवायला येईल, त्यामुळं मी काय करत आहे, वाट पाहत आहे, असं संत तुकाराम महाराज म्हणतात. की पंढरीहून मला तरी कोणीतरी न्यायला येईल, मला बोलवायला येईल, म्हणून मी आसुसलेले आहे, व्याकुळ झालेले आहे. म्हणून तशा पद्धतीनं संत तुकाराम महाराज म्हणतात की जशा पद्धतीने एखादी नवविवाहिता जी आहे ती सासरी असताना माहेरून आपल्याला कोणीतरी बोलावण्यासाठी येईल दिवाळी निमित्तानं, तशाच पद्धतीनं ही पंढरी माझी काय आहे, माहेर आहे आणि मला देखील त्या ठिकाणी कोणीतरी बोलवण्यासाठी बोलावायला येईल, असं त्या ठिकाणी संत तुकाराम महाराज म्हणतात. पुढे बघा, भुकेली वा बाळ अतिशोक करी, वाट पाहे उरी माऊलीची. संत तुकाराम महाराज काय म्हणतात बघा, भुकेली वा बाळ अतिशोक करी. भुकेली वा म्हणजे भूक लागलेला, अतिशोक म्हणजे खूप वेदनामय ज्याला आपण म्हणतो. एखादं मूल जे आहे ते भूक लागल्यानंतरनं अतिशोक करत असतं, त्या ठिकाणी रडत असतं आणि आपली आई आपल्याजवळ कधी येईल, आपल्याला कधी आपल्या उराशी घेईल, आपली कधी भूक शमवेल, असं त्याला वाटत असतं. तशाच पद्धतीनं हे विठ्ठला, मला पण काय झालेले आहे, तुझ्या ओळीची भूक लागलेली आहे आणि त्यामुळं तूही माझ्याकडे धावून यावंस, असं संत तुकाराम महाराजांना वाटत असतं. तुका म्हणे मज लागलीसी भूक, धावूनी श्रीमुख धावी देवा. जशा पद्धतीनं त्या लहान बाळाला भूक लागलेली असते, भुकेनं तर व्याकुळ झालेलं असतं आणि आपल्या आईची वाट पाहत असतं, आपली आई कधी आपल्याला जवळ घेईल, आपल्याला कुशीत घेईल, आपली भूक शमवेल, असं त्याला झालेलं असतं. तशाच पद्धतीनं संत तुकाराम महाराज काय म्हणतात का बघा, की तुका म्हणे मज लागलीसी भूक. संत तुकाराम महाराज म्हणतात की मलाही तशाच पद्धतीनं तुझ्या दर्शनाची भूक लागलेली आहे, तू माझ्यासाठी धावून ये आणि तुझं दर्शन दे, धावून श्रीमुख दावी देवा, आणि माझ्यासाठी तू धावून ये आणि मला तुझं दर्शन दे, असं संत तुकाराम महाराज या अभंगाच्या शेवटी सांगत असतात. म्हणजेच काय, की संत तुकाराम महाराजांना श्री विठ्ठलाची ओढ किती लागलेली आहे, विठ्ठल भेटीची ओढ किती लागलेली आहे, हे वेगवेगळ्या दृष्टांतातून संत तुकाराम महाराज आपल्याला सांगत आहेत. ही संतवाणी जी आहे, सकल संत गाथा खंड दुसरा, श्री तुकाराम महाराजांची अभंग गाथा, अभंग क्रमांक 1136, ही यातून हा अभंग घेतलेला आहे. ठीक आहे, या ठिकाणी ही संतवाणी संपलेली आहे. अशाच पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी कट्टा या यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद.